आपला पहिला प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते शिखर अमरावती जिल्ह्यातील सर्वोच्च शिखर आहे? ए. वैराट, बी. अस्तंभा, सी. हनुमान, डी. तौला. आपले उत्तर आहे ए. वैराट. प्रश्न दुसरा, पुल्लर लेणी कोणत्या जिल्ह्यात आढळतात? ए. औरंगाबाद, बी. नागपूर, सी. रायगड, डी. जळगाव. आपले उत्तर आहे बी. नागपूर. प्रश्न तिसरा, पुणे प्रशासकीय विभागात खालीलपैकी कोणता जिल्हा नाही? ए. नाशिक, बी. कोल्हापूर, सी. सांगली, डी. सातारा. आपले उत्तर आहे ए. नाशिक. प्रश्न चौथा, 1 जुलै 1998 रोजी कोणत्या जिल्ह्याचे विभाजन करण्यात आले? ए. उस्मानाबाद, बी. धुळे, सी. परभणी, डी. भंडारा. आपले उत्तर आहे बी. धुळे. प्रश्न पाचवा, महाराष्ट्रातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने दुसऱ्या क्रमांकाचा जिल्हा कोणता? ए. अहमदनगर, बी. नाशिक, सी. पुणे, डी. सोलापूर. आपले उत्तर आहे सी. पुणे. प्रश्न सहावा, महाराष्ट्रातील एकूण तालुक्यांची संख्या किती आहे? ए. 350, बी. 355, सी. 351, डी. 357. आपले उत्तर आहे डी. 357. प्रश्न सातवा, मुंबई या द्विभाषिक राज्याची निर्मिती कधी झाली? ए. 1 मे 1960, बी. 1 जानेवारी 1950, सी. 1 नोव्हेंबर 1956, डी. 15 ऑगस्ट 1947. आपले उत्तर आहे सी. 1 नोव्हेंबर 1956. प्रश्न आठवा, खालीलपैकी कोणता जिल्हा लाल पट्ट्याचा भाग समजला जातो? ए. नागपूर, बी. धुळे, सी. गोंदिया, डी. बीड. आपले उत्तर आहे सी. गोंदिया. प्रश्न नववा, 1 मे 1960 रोजी महाराष्ट्रात किती जिल्हे होते? ए. 26, बी. 29, सी. 35, डी. 23. आपले उत्तर आहे ए. 26. प्रश्न 10वा, महाराष्ट्रात क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा जिल्हा कोणता आहे? ए. पुणे, बी. अहमदनगर, सी. नागपूर, डी. यवतमाळ. आपले उत्तर आहे बी. अहमदनगर.